नमस्कार गोंयकारांनो, न्यूज गोवा चॅनलात तुमच्या सगळ्यांचे स्वागत। फाल्यां सभापती पदाची निवडणूक जातली। ह्या पदा खातीर भाजपान गणेश गांवकर हांकां उमेदवारी दिल्या आणि विरोधकांतर्फे एल्टन डिकोस्टा हांचो अर्ज ऑलरेडी पावला। गणेश गांवकर हांचो विजय तसो निश्चित आसा, कारण विरोधकां कडेन आंकडो ना। विरोधक फक्त 7 जाण आसा आणि उरिल्ले सगळे सत्ताधारी। गणेश गांवकर हे कशे हँडल करतले ह्या विशीं सध्या आता खूब जाणांक उत्सुकता लागून आसा। उत्सुकता अशा खातीर लागून आसा की विधानसभेतली आक्रमकता पळयली विरोधकांची, संख्येन जरी कमी असले तर प्रत्येक विरोधक वो इंडिपेंडंटली कांय गोष्टी हँडल करूंक शकता। तातूंत विजय सरदेसाय आसा, युरी आलेमांव आसा, तातूंत विरेश बोरकार आसा। आनी विधानसभा फाटल्या वेळार आमी पळयल्या पावसाळी अधिवेशनात, आनी विधानसभा तशी गाजयल्या। खुबशे प्रश्न, खुबशे इश्यूज, खुबशे वाद विधानसभेत उपस्थित जाले आणि विरोधकांनी कांय वेळा सरकाराचेर सुद्दां एक दबाव वाडोवपाचें काम खूब बऱ्या तरेन केल्ल्याचें पळोवपाक मेळ्ळें। हे फाल्यांचे जेन्ना निवडणूक जातली फाल्यांची, तेन्ना गणेश गांवकर हे विजय घोशीत जातलेच, कारण ते आतांच जाल्या विजयी। विधानसभा हे केवळ नाममात्र जाका आमी म्हणटा तशी जातली। आणि खरें चॅलेंज ही फुडलें अधिवेशन जेन्ना भरतलें, जाका आमी हिवाळी अधिवेशन म्हणटा। मनसून जालें आणि आतां विंटर येतलें, तेन्ना खरी चॅलेंज आसतली। विरोधक कशी आक्रमक भुमिका घेता आणि कशे तरेन इश्यूज रेज करता अधिवेशनात, ताका अनुसरून सभापतीक आपले एक करेज आणि आपले एक हें दाखोवचें पडटली, एक हिम्मत दाखोवची पडटली। कारण जेन्ना विरोधक एखादो विशय घेवन येता, फाटल्या अधिवेशनाचो जर अनुभव लक्षांत घेतलो तर ते एका बरोबर सगळे अटॅक करपाक स्टार्ट करता। तेन्ना हँडल करप हे एक कौशल्याचें काम आसतलें, ती स्कील आसतली। आणि विरोधकांक कशें शांत करता, कारण सभापती हो विधानसभेचो जाका आमी बापूय म्हणटा, तशें ताजे हे तांणी सत्ताधाऱ्यांकूय पळोवचें पडटा आणि विरोधकांकूय सांबाळचें पडटा। दोगांकूय समान संदी दिवची पडटा आणि विरोधकांक तर प्रोटेक्शन दिवचें पडटा, अशी एक सादारण आमचे विधिमंडळाचे संकेत आसा। त्या संकेत गणेश गांवकर कशे तरेन पाळटा आणि अधिवेशनाचें कामकाज हाताळटा तें पळोवचें पडटलें। आमकां पळोवपाक सगळ्यांक उत्सुकता आसा। हांव हांगा थांबतां। व्हिडिओ जर बरो लागलो जाल्यार तुमी लायक करा, शेअर करा, सबस्क्रायब करा आणि तुमचे कमेंट बॉक्सांत घाला। धन्यवाद।